पूर्वीच्या सफळाचा तुम्ही उल्लेख केला, ती माणसं पक्ष कुठलाही असू दे, सगळं खेळीमेळीचं वातावरण होतं. हो हो, फार फरक पण पडला. असं का झालं पण? गावाची जी शोभा आहे ती बाकी कशात नसते, शहरामध्ये असूच शकत. खरं. जो स्थानिक माणूस इथला आहे तो आज परका होत चालला. आपल्या सफळाचे विकास पुरुष म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते स्वर्गीय डॉक्टर पांडुरंग वामन होते. पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करून त्यांनी आपल्या सफळाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला. का करावं असं वाटतं? त्यांनी त्यावेळेला म्हणजे दूरदृष्टीपणा जो म्हणतात तो त्या ठेवला. आपल्याला हॉस्पिटल करायचं आहे, ग्रामीण रुग्णालय. किती वर्षाची मागणी आपली, किती वर्षाची मागणी. आता पुढे त्याला चालना मिळत होती, तिकडे पण जागेचा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला तुम्ही त्या नवघर टीम रोडच्या नवघर रोडला फाट्यावर निघालात, रोडला जाताना उजव्या हातावर आहे बरोबर. तर बघ कसं झालं त्यांचं. म्हणजे मेहनत केली होती लोकांसाठी, लोकांना शुद्ध पाणी मिळालं म्हणून ते केलं होतं. पण तो सुरूच नाही झाला. त्याच्यामागचं कारण कोणालाच काही कळलं नाही, का नाही सुरू केलं. आणि नंतर का नाही सुरू? असं नेतृत्व अमृतेंसारखं का उभं राहत नाही की पुढच्या 50-100 वर्षांचा विचार करून इथे या गोष्टी होणं गरजेचं आहे, असं का होत नाही? ती पार्किंगची व्यवस्था नाही आहे, ट्रॅफिक नियोजन नाही आहे, कचरा व्यवस्थापन नाही आहे, किंवा अंतर्गत रस्ते खराब आहे, जंगलांमध्ये अतिक्रमण वाढत, परप्रांतीय म्हणजे बाहेरची लोक खूपच यायला लागलेले आहेत. त्या चाळींचं साम्राज्य देखील अनेक भागांमध्ये वाढत चालले. सार्वजनिक मैदान इकडे रेल्वे फाटक बंद करण्यासाठी त्यांच्याच लोकांनी म्हणे आम्हाला NOC दिलेली आहे म्हणून आम्ही बंद केलं. लिफ्ट मिळाली आहे ती बंद होते, एस्केलेटरला चालू नाही आहे. आपण जर भुयारी मार्ग मागतोय तर तेवढी जागा अवेलेबल आहे, जसं की आम्हाला पादचारी पूलच हवं आहे, तर कदाचित तो झाला असता एव्हा ना. उद्या जर वेळ आली रेल रोको करा किंवा इतर कुठलंही असं आंदोलन करायची वेळ आली तर सर्व सफाळेकर त्यामध्ये सामान्य माणसांच्या सोयीसुविधेचे विषय हे ग्रामसभेमध्ये घेऊन ठराव अपेक्षित असणं गरजेचं असताना कृती समिती का करावी लागते?